उद्यापासून 5 दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आहे. यावेळी विरोधक जे आहेत सत्ताधाऱ्यांना घेणार आहेत वेगवेगळ्या मुद्द्यावरून. काय घेणार आहे? पूर्ण त्यांना घेरून टाकलंय. सगळे फुटताय ते. अजून 6-7 आमदार फुटण्याच्या लाईनीत आहे. त्यामुळे ते काय घेणार आहे? तेच घेरले गेलेले. कोणते आहेत ते आमदार? आता ते सांगितलं तर मग तुम्हाला कसं होईल? तुम्हाला नाव देऊ ना आम्ही. बावनकुळेंचं एक वक्तव्य आहे की लहान लहान पक्ष जे असतील ते संपवले पाहिजे किंवा लहान लहान ते त्यांचं व्यक्तिगत मत असावं. बावनकुळेंनी वक्तव्य केले भाऊ असं की बोललो ना, व्यक्तिगत मत असेल ते त्यांचं. छोटे छोटे पक्षातले कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना पण भाजपमध्ये घ्या आणि ते पक्ष संपवा असं म्हणते. ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे. जरांगे पाटलांची आज परत त्यांनी सभा घेतलेली बैठक होते. मराठा आरक्षणाबद्दल ते निर्णय घेण्याची काही वेगळा निर्णय घेण्याची. आमचं जरांगे पाटलांना हेच आव्हान आहे की 50% समाज आता असाही ओबीसीमध्ये आहे आणि 50% समाज जो राहिला आहे त्याला 10% रिजर्वेशन दिलेलं आहे. मला तरी असं वाटतं की सरकारने मराठा समाजाला योग्य पद्धतीने न्याय दिलेला आहे. त्यांना आमची नम्र विनंती आहे की लोकांना वेटीस न धरता ओबीसी समाजाने कुठे विरोध केलेला नाही. रिजर्वेशन देताना सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे राज्याला वेटीस न धरता आपण हे आंदोलन शांततेने संपवावं अशी विनंती आम्ही त्यांना करतो आहे. संजय गायकवाडांवर कारवाईची तांगते त्याला वाटत. त्यांनी गळ्यामध्ये काहीतरी लटकवला होता आणि ती स्वतः कबुली पण दिली होती. त्या प्रकरणावरून त्यांच्यावर कारवाईची तांगते त्याला वाटत. काय मी ऐकले काय वाघ नख? मला माहीत नाही ते नख कुठले. ठीक आहे.